नमस्कार. मी इंद्रनील बंकापुरे, कोल्हापूर चॅप्टर सेक्रेटरी. सॅटर्डे क्लबमध्ये कोल्हापूर चॅप्टर हा पश्चिम महाराष्ट्रातला पहिला सुरू झालेला चॅप्टर. मागच्या अनेक वर्षांपासून अत्यंत मोठी लेगसी घेऊन या चॅप्टरचं काम सुरू आहे. या चॅप्टरची वाटचाल चालू आहे. या चॅप्टरमधले जे सदस्य आहेत त्या प्रत्येकाची स्वतःची काहीतरी इन्स्पायरिंग स्टोरी आहे आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून तो माणूस हा आपल्या समोर यावा म्हणून कोल्हापूर चॅप्टरनं केलेला प्रयत्न म्हणजे आपला पॉडकास्ट. आज आपल्याबरोबर कोल्हापूर चॅप्टरचे माजी चेअरपर्सन आणि वायटेक बिल्डिंग सोल्युशन्सचे पिराजी पाटील आहेत. वेलकम सर. धन्यवाद. या सगळ्या गप्पांमध्ये आपण तुमचे प्रॉडक्ट्स किंवा तुमचं हे याच्यापेक्षा व्यवसायाच्या पाठीमागचं तुमचं इन्स्पिरेशन, तुम्हाला प्रेरणा देणारी माणसं, तुमचा इथपर्यंत येण्याचा प्रवास याबद्दल थोड्या मला गोष्टी जाणून घ्यायच्यात. कारण की प्रॉडक्ट मला माहिती आहेत, बाकीच्यांना पण माहिती असतील. मला पहिल्यांदा तुम्हाला हे विचारायचं आहे की वायटेक बिल्डिंग सोल्युशन्सच्या आधी तुम्ही काय करत होतात? ओके. 1996 साली मी ग्रॅज्युएट झालो आणि त्याच्यानंतर एका पतसंस्थेमध्ये सर्व्हिसला लागलो. त्याच्यापूर्वीही मी एका CNच्याकडं ऑडिट असिस्टंट म्हणून काम करायचो. तर माझं शिक्षण मुळात कमवा शिका या धर्तीवरती चालू झालं. त्याचाच एक भाग म्हणून आणि घरची परिस्थिती या दोन्ही गोष्टी विचारात घेऊन म्हणजे एक डोक्यामध्ये प्लॅन होता की आपल्याला शिकायचं आहे आणि सर्व्हिसही करायचं. तुम्ही बोलताना म्हटलात की तुम्ही बॅलन्स शीट बघत होता, पतसंस्थेत काम करताना व्यवहार बघत होता आणि व्यवसाय करत असतानाची जी आर्थिक उलाढाल आहे तर त्याच्यामधला पैसा यानं तुम्हाला अट्रॅक्ट केलं की नोकरीमध्ये तेवढा पैसा नाही आणि व्यवसायामध्ये तेवढा पैसा मिळवू शकतो. तर साधारण आपल्या सगळ्याच घरांमध्ये की पैसे पैसे करू नका, पैशाच्या मागं धावू नका, एवढे पैसे काय करायचे, त्यापेक्षा चांगलं माणूस व्हा. तर चांगलं माणूस होणं आणि पैसे कमवणं असं दोन्ही एकत्र करू शकतो का माणूस? खूप चांगला प्रश्न आहे. मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये जे अनुभवलं, काही लोकांना फॉलो केलं, त्याच्यामध्ये मलाही असंच वाटतं की माणसानं पैशाच्या पाठीमागं लागू नये. माणसानं कामाच्या आणि कर्माच्या पाठीमागं लागावं. कारण कर्मच तुम्हाला पैसा मिळवून देतं आणि ते चांगलं कर्म असेल तर अजून चांगलं. ओके. चांगलं कर्म करत गेलं की पैसा त्याच्या पाठीमागं असतो हे मी अनुभवलं आहे आणि ते खूप लोकांचं अनुभवताना बघितलं आहे. त्यामुळं आपलं कर्मच चांगलं कर्म करत जाणं आणि ध्येयासक्त असणं, त्या ध्येयाच्या पाठीमागं लागणं. जे चांगलं काम केलं तर त्याच्या कामाच्या पाठीमागं पैसा असतो, इतकं नक्की. म्हणजे माझा तो अनुभव आहे. क्या बात आहे. याच्यामध्ये मला अजून एक खूप इंटरेस्टिंग ऑब्झर्वेशन असं आहे की तुम्ही महाराष्ट्रामध्ये काम चालू केलं, तुम्ही गोव्यामध्ये काम चालू केलं, आता तुम्ही कर्नाटकामध्ये तुमचं काम वाढवत आहात. तर तुमच्या अंदाजानं, तुमच्या दृष्टिकोनातून तुम्ही योग्य स्पीडवरती आहात का अजून स्पीड कमी पडतोय, अजून वाढवायला पाहिजे? नक्कीच मला याच्यावरती बोलायला आवडेल. कारण एकतर मी त्याच्यापूर्वी सांगेन की मी पहिल्या पिढीतला व्यावसायिक उद्योजक आहे. त्यामुळं व्यावसायिक गुणवत्ता, व्यावसायिक संस्कार आणि या सगळ्या गोष्टी अनुभवातनं शिकत गेलो आणि अनुभवातनं परिपूर्ण व्हायचा प्रयत्न करते. पण हे शिकाऊ पण अजूनही चालू माझं आहे. तर खूप मोठ्या मोठ्या उद्योजकांना बघत असताना किंवा व्यावसायिक गोष्टी आर्थिक ज्या पत्रकं असतात ते बघत असताना मला खूपदा असं जाणवतं की आपण अजूनही व्यावसायिक शिस्त पाळत नाही आहे आणि आपली गती अजूनही खूप वाव आहे, काही लिमिटेशन पण आहेत. त्या दोन्हीतला मध्य काढून आम्हाला पुढं जायला भाग पडतं. यात सगळ्यात मेजर मुद्दा येतो तो फिनान्सचा. आणि मी मुळातच थोडंसं बॅकग्राऊंड माझं कॉमर्सचं असल्यामुळं खूप साऱ्या गोष्टी मी पहिल्यांदा हे करतो. ह्या सगळ्या गोष्टीचा मी ज्यावेळेला विचार करतो त्यावेळेला मी एकच गोष्ट प्रकर्षानं सुरुवातीपासून म्हणजे जेव्हापासून मला कळतं तेव्हापासून आज अखेरचा माझा मी प्रवास बघतो त्यावेळेला मी एकच पाळलेलं मला आठवतं आहे, जाणवतं आहे. त्याच्यामध्ये आपली क्रेडिबिलिटी. कारण तुमची पत तुम्हाला समाजामध्ये समृद्ध करायला मदत करते आणि ती पतवान होण्यासाठीच्या ज्या स्टेप्स आहेत त्या फॉलो करणं खूप गरजेचं आहे. त्या फॉलो आणि त्याची कन्सिस्टन्सी या दोन्ही गोष्टी सातत्यानं म्हणजे मी आजपर्यंत लोकांना कुठं त्रास दिलेला नाही आर्थिक बाबतीत. पण मी उद्या जर दिला तर माझं आजपर्यंत केलेलं काम बाजूला जातं हे मी बघितलं आहे. आणि मग ज्यांचं बघितलं आहे त्यांच्याकडून काही शिकायला मिळालं तर मला हे शिकायला मिळालं की आपल्याला ही सातत्यपूर्ण कामगिरी करायची आपली पत सांभाळण्यासाठी. आणि ती आर्थिक पत आणि ह्या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात व्यवसायामध्ये सुद्धा आणि इंडिव्हिज्युअल लाईफमध्ये सुद्धा. ग्रेट.
याच 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 तुमच्या उत्तराचं एक कंटिन्युएशन म्हणजे की 2007 पासून आत्तापर्यंत अशी कुठली व्यक्तिमत्व आहेत, एक 2-3 व्यक्तिमत्व की ज्यांनी तुम्हाला या ग्रोथसाठी इन्स्पायर केलं? येस, नक्कीच. मी याला 2000 मुळात 2000 साली मी जेव्हा नवोदय विद्यालयाचं टेंडरिंग केलं, त्यावेळेला एक नवोदय विद्यालयाची LDC लेवलचे एक क्लर्क होते. तर त्यांनी सुरुवातीला मला व्यवसायामध्ये यावं असं सांगितलं. कारण माझ्याकडं धाडस होतं, काम करायची जिद्द होती, पैसा मिळवायची भूक होती आणि ह्या सगळ्याला जे लागणारं बॅकग्राऊंड होतं ते पहिलं तयार केलं अनिल पाटील म्हणून माझे एक मित्र होते त्यांनी. आणि त्यांनी मला प्रवृत्त केलं की तू हे करू शकतोस आणि तुला स्वतःला सिद्ध करायची एक संधी आहे, शिवाय पैसा मिळेल. तर ह्या दोन्ही गोष्टी तुला करायच्या असतील तर थोडंसं मी सांगतो तसं आहे. तर सुरुवात तिथून झाली. त्याच्यानंतर खूप सारे ह्या प्रवासामध्ये लोक भेटत गेले. त्याच्यामध्ये SK पाटील काका असतील, जे पोलीसमध्ये ज्यांनी शंतनुराव किर्लोस्करांच्या बरोबर काम केलं. खूप मोठी मोठी माणसं भेटत गेली. व्यावसायिक संधी उपलब्ध या लोकांनी करून दिल्या. खूप साऱ्या उद्योजकांनी या संदर्भात मला मार्गदर्शन केलं, मदत केली. आणि हा प्रवास माझा अगदी माझ्या लहानपणापासून चालू होता. लोकांचे सल्ले घ्यायचे आणि चांगल्या गोष्टी करत जायचं आणि चांगलं राहायचा प्रयत्न करायचा. आणि मला ते उत्कृष्टपणे जमत गेलं. मला माहीत नाही मला किती ते जमलं, पण मला त्यात जो समाधान पाहिजे होतं ते मिळत गेलं की नाही, आपण जे करतोय ते योग्य करतोय, त्याचे रिझल्ट पण चांगले येते. ग्रेट. 3च शब्दात किंवा 4च शब्दात हा प्रश्न मी सगळ्यांना विचारणार आहे. प्री सॅटरडे क्लब आणि पोस्ट सॅटरडे क्लब. तुम्ही सॅटरडे क्लबमध्ये यायच्या आधी आणि सॅटरडे क्लबमध्ये आल्यानंतर तुमच्यात पडलेला फरक 3 ते 4 शब्दात. हां, मला ते सांगायला आवडेल. सॅटरडे क्लबमध्ये यायच्या अगोदर एक व्यावसायिक म्हणून पैसा कमवणं आणि व्यवसायामध्ये स्थिर स्थावर होणं इथंपर्यंतचा प्रवास होता आणि त्याच्यामध्येच आम्ही समाधान मानायचो. पण तिथून पुढे सॅटरडे क्लबमध्ये आल्यानंतर मला सॅटरडे क्लबनं खूप सारा सॅटरडे क्लबचा जो प्लॅटफॉर्म होता त्याच्यामध्ये माझे पर्सनल आणि प्रोफेशनल जे ग्रोथ पाहिजे होती किंवा जे डेव्हलपमेंट पाहिजे होती ती मिळाली. कारण व्यावसायिक लोक एकत्र आल्यानंतर आपल्याकडे एक मराठीमध्ये म्हण आहे, त्याप्रमाणे तुम्ही ज्या संगतीत जाता तसंच बनता. तसं खूप साऱ्या व्यावसायिक लोकांच्या सानिध्यात आल्यानंतर खूप चांगले व्यावसायिक मित्र बनले. व्यावसायिक जे अपॉर्च्युनिटीज असतात त्याच्यावरती थोडंसं मंथन चालू झालं आणि हे करता करता लिडरशिप क्वालिटीज ज्या समोरच्या बघत होतो त्या दृष्टीनं आपल्याला समाजासाठी पण आपण काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी पण काहीतरी करायला पाहिजे. आणि मराठी माणसासाठी तर करायलाच पाहिजे, कारण मराठी माणूस व्यवसायामध्ये खूप पाठीमागे आहे असं सगळीकडे बोललं पण जातं आणि ते सत्य पण परिस्थिती आहे. तर त्याच्यावरती काम करावं असं वाटलं आणि मग मला या सगळ्या गोष्टीचा वैयक्तिक फायदा जो झाला तो लोकांना व्हावा त्यासाठी मी प्रयत्न चालू केले. एक्सलंट. वालटेकमध्ये पुढे जाऊन 1 वर्षात, 2 वर्षात, 3 वर्षात तुमच्या घरातलं कोणी इन्व्हॉल्व होणार आहे का, की जेणेकरून एक नवीन स्टेज, एक नवीन काहीतरी विचार, नवीन थॉट, नवीन अवकाश, तर या दृष्टिकोनातून तुम्ही तयारी करताय का? ॲब्सोल्युटली. आणि खूप माझ्यासाठी महत्त्वाचा प्रश्न आहे आणि मला वाटते महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यावसायिकासाठी हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण व्यवसायामध्ये उत्तरदायित्व आणि उत्तराधिकारी या दोन्ही गोष्टीवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. त्याला सक्सेशन प्लॅन आपल्याकडे म्हटलं जातं. तर तो सक्सेशन प्लॅन नेहमी डोक्यात असला पाहिजे आणि त्या दृष्टीनं आपण व्यावसायिक गुणवत्ता आपल्या मुलांच्यामध्ये असतील, पार्टनर्समध्ये असेल किंवा घरच्यांच्यामध्ये, इतरांच्यामध्ये असतील, ती वाढण्यासाठी आपल्याला सिस्टमॅटिकली प्रयत्न करायला पाहिजे. त्याचाच एक भाग म्हणून मी माझी मुलगी आणि या सगळ्या गोष्टीची चर्चा करत असताना तिच्याकडं जी गुणवत्ता होती त्याच्यामध्ये लक्षात आलं की तिच्याकडं व्यावसायिक कौशल्य आहे, व्यावसायिक करू शकते इतपत तिची धडपड चालू आहे आणि तिची ती मानसिकता आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी परत जुळून आल्या आणि माझ्या सुदैवानं ती केमिकल इंजिनियर झाली. आज केमिकल फील्डमध्ये मी असल्यामुळे तिचाही सपोर्ट मला मिळतो आहे. तिनंही BTech केमिकल केलं आणि BTech केमिकल केल्यानंतर एक 6 वर्षाची सर्व्हिस करून आज ती वालटेक कंपनीला जॉईन झाले. सुरुवातीचा फील्ड तिचं असणार आहे थोडंसं सेल्स आणि मार्केटिंगमध्ये, पण मला बाकीचे जे फॉर्म्युलेशन्स वगैरे आहेत त्याच्यावर R&Dवरती तिनं काम करावं. सेल्स मार्केटिंग आणि ह्या सगळ्या गोष्टी केल्याशिवाय आपण आपल्यातला जो व्यावसायिक आहे तो परिपूर्ण होत नाही आहे. त्यामुळे तिनं पहिल्यांदा सेल्स मार्केटिंग करावं. ते डायरेक्ट मालकीण होणार नाहीये. मालकीण होऊ नये असं माझंही मत आहे आणि तिलाही तसंच वाटतं. कारण हे सगळं करत असताना आपल्याला व्यावसायिक गुणवत्ता आपल्याकडे येणं, व्यावसायिक प्रगल्भता आपल्याकडे येणं आणि व्यवसायातल्या छोट्या छोट्या गोष्टीवरती काम करणं हे एक व्यावसायिक म्हणून किंवा दुसऱ्या पिढीतला व्यावसायिक म्हणून खूप गरजेचं असतं.
आणि तुम्ही बघत असाल की मार्केटमध्ये सुद्धा किंवा बाहेर आपण ज्यावेळेला बघतो त्यावेळेला दुसऱ्या पिढीतले तिसऱ्या पिढीतले जे व्यावसायिक आहेत त्यांच्याकडे जर गुणवत्ता नसेल तर त्या व्यवसायाची काय अवस्था होते काही ठिकाणी दिसतं, काही ठिकाणी ते कितपत पुढं जातं हे आपण कोल्हापूरसारख्या शहरामध्ये खूप जवळून बघतो आणि अशाच एका प्लॅटफॉर्मवरती काम करत असल्यामुळे हे खूप जवळून बघता येतं. तर त्याच्यामुळे त्याची तयारी खूप चांगली झालेली आहे आणि सुदैवाने या सगळ्या गोष्टी माझ्या जशा प्लॅनिंगमध्ये होत्या तशाच घडतात. परफेक्ट. आमच्या सगळ्यांकडून कोल्हापूर चॅप्टरकडून आम्ही अशी इच्छा व्यक्त करतो की महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक हे 3 झालेत, तर तामिळनाडू, गुजरात, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेश इथं पण वालटेकचं नाव वाढावं, जावं, मग त्याचा फायदा आम्हालाही होईल. तर याच पॉईंटवरती आपण इथे थांबूयात आणि तुमचे खूप खूप आभार की हा एक छान प्रवास तुम्ही उलगडलात. आणि माझं सगळ्यांना तेच सांगणं आहे की व्यवसाय आणि व्यवसायाचं तत्त्वज्ञान या 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि पुढच्या या सगळ्या पॉडकास्टमध्ये आमचे मेंबर आहे त्याच्याबद्दल बोलणार आहेत. तर त्या मेंबर्सना अप्रोच व्हा, कनेक्ट व्हा, ते खूप छान आहेत आणि अजून 4 गोष्टी त्यांच्याकडून तुम्हाला मला नक्कीच शिकायला मिळतील. तर पिराजी सर तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. थँक्यू.